नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज डायरेक्ट व्हिडिओ दाखवत आहे अक्कलकोटमध्येच. कारण मी आल्या शूटिंग चालू केलं का रस्त्याच्या कामाची सुरुवात शासनाने केल्यामुळे येथील समोरील सगळे घरे अतिक्रमणात येत असल्यामुळे रस्त्याच्या सगळी पाडलेली आहेत. वाहनांना पार्किंगसाठी रस्त्यासाठी सोय होणार आहे. इथेच आपली गाडी पार्क करून आम्ही मेन चौकात गेल्यानंतर हा भगवा ध्वज लहरत आहे. चला तर आपण पुढे जात असताना इथे सुद्धा पुढे आल्याच्या नंतर हॉटेल वगैरे होते विक्री करणारे सगळे टोटली अतिक्रमणात काढलेले आहेत. तर चालताना किंवा गाड्या येताना खूप त्रास व्हायचा. येथे पूर्णपणे मोकळीक निर्माण झाल्यामुळे चालताना आता चांगले वाटत आहे. आतमध्ये आल्याच्या नंतर गर्दी तर होतीच. गुरुवार दिवस असल्यामुळं स्वामी दर्शनासाठी सगळे स्वामी भक्त हजर राहणारच ही शासंका मनात असल्यामुळे आम्ही पुढे चालत राहिलो. चला तर जाताना आपण मस्तपैकी दोन्ही बाजून शूटिंग करत चाललेलो आहोत. पुढे स्वामी दर्शनाची आस लागल्यामुळे आम्ही चाललेलो आहे. शाल श्रीफळ घेतल्यानंतर तर पुढे ह्या स्वामींच्या मूर्त्या आकर्षक प्रमाणात इथे विक्रीस उपलब्ध आहेत. ज्यांना स्वामी रूप न्यायचे आहे, स्वामींचे प्रतिमा इथे खूप छान स्वरूपात आहेत. तर हार फुले घेतल्यानंतर आम्ही पुढे चाललो आहेत. दोन्ही बाजूस खूप गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे. आम्ही गेल्याच्या नंतर आपण इथे स्वामींच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आपण चाललेलो आहेत मठामध्ये आतमध्ये. ते दोन्हीकडे दाखवल्याप्रमाणे स्त्रिया पुरुष वेगवेगळ्या रांगेत हे सोयी चांगली उत्तमरित्या केल्यामुळे आता खूप गर्दी कमी होत आहे. पुरुषांना जास्त प्रमाण असल्यामुळे थोडा वेळ लागतो. स्त्रियांना पटपट दर्शन झाले की बाहेर पडता येतं. लहान मुलांना त्रास होत नाही. आता आपण सुरेख अशी मठातील शूटिंग केलेली आहे. आपली शूटिंग कशी वाटते कशी नाही आपल्या व्हिडिओला लाईक करा, नक्की शेअर करा. स्वामींच्यासाठी आपल्या व्हिडिओला फॉरवर्ड करा, शेअर करा, विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा नक्की आपल्या चॅनेलला. तर पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला प्रतिसाद चांगला मिळेल. तर स्वामी दर्शनासाठी आल्यानंतर पहा तर आपल्या इथे एंट्री झालेलं आहे. स्वामींच्या मेन ठिकाणी वटवृक्षाचं दर्शन आपल्याला देत आहे. तर स्वामी भक्तांनी नक्कीच आपल्या स्वामींच्या वटवृक्षाचे दर्शन घ्यावे. स्त्रियांनी पुरुषांनी स्वामी सेवकांनी अवश्य कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहावे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा पद्धतीने आपण आतमध्ये मठामध्ये मुख्य द्वारापाशी आपण आलेलो आहोत. स्वामींची प्रतिमा आपल्याला दिसत नाही तरी पण इकडे प्रतिमा आपल्या फोटोतील आपल्या सेवकांना स्वामी भक्तांना दाखवत आहे. शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे तिथे जास्त मोबाईल उंचवून दाखवू शकत नाही. तरी पण थोड्या प्रमाणात आपल्याला मी स्वामींचा मुखवटा दाखवत आहे. बाहेर आल्यानंतर ही स्वामींची प्रतिमा खूप छान रुद्राक्षामध्ये बनवल्यामुळे इथे खूप गर्दी राहते. कारण चाहत्यांची सेवकांची इथं फोटो घेण्यास खूप मजा येत आहे. तर सगळे स्वामी आपल्या फोटोमध्ये यावेत म्हणून गर्दी करतात, वेटिंगवर असतात फोटोसाठी. तर इकडे आतमध्ये गेल्यानंतर जपमाळ चालू असते. तिथे आपल्या स्वामींची प्रतिमा स्वामी उभ्या रूपात आहेत. तर त्याचे दर्शन आपल्याला घडवले. इथे बाहेर आल्यानंतर मंडवळ्या बांधलेल्या आहेत. ज्याचे काय असेल त्या रूपानुसार. इथे खूप गर्दी होती नारळ फोडण्याच्या ठिकाणी. तर हळूहळूपणे आपल्या स्वामींची प्रतिमा आपल्याला दाखवत आहे. खूप सुंदर असा आजचा व्हिडिओ झाला आहे. आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.